बीजेपी अज्ञातस्थळी घेऊन चाललेले आहेत, काय सांगाल? नाही, मला देखील आजच बघा वर्तमानपत्रामध्ये समजलं की एका ठिकाणी 11 वाजता जमायला सांगितलेलं आहे शहराच्या जवळच्या एका साखर कारखान्यावरती, आणि तिथून काही पर्यटनासाठी लोक जाणार आहेत असं समजलं मला. मी काय त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. काल आमची प्रमुख जी कोर कमिटी जिल्ह्याची आहे शिवसेनेची, मग संपर्क प्रमुख कणशे साहेब आहेत, संजू बाबा नाईक निंबाळकर साहेब आहेत, राजेंद्र यादव आहेत, आणि बाकी आमचे 9-10 सदस्य आहेत, जयवंतराव शेलार. आम्ही प्राथमिक चर्चा काल ह्या बाबतीत केली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की आपल्याही सदस्यांची मतं ऐकून घ्यावीत. जवळपास 46 मतदान हे शिवसेनेचं आहे जिल्ह्यामध्ये. तर उद्या आम्ही 11 वाजता सर्व सदस्य जे मतदार आहेत त्यांची बैठक बोलवलेली आहे साताऱ्यामध्ये. जी कोर कमिटी आहे म्हणजे आमची 10 लोकांची 11 लोकांची, आम्ही सर्वजण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि शेवटी आम्हालाही कोर कमिटीला मर्यादा आहेत. आम्ही त्यांचं म्हणणं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घालू आणि मग शेवटी मला असं वाटतंय आमच्या पक्षाचा तरी निर्णय शिवसेनेचा हा मुंबईमध्ये होईल. कारण माननीय शिंदे साहेबांच्याकडे हा विषय सगळा सदस्यांचं मत काय आहे लगोलग आम्ही मिटिंग झाल्या साहेबांच्या कानावर गोपनीय अहवाल पाठवू आणि मग तिथून आम्हाला जो काय आदेश येईल त्याप्रमाणे पुढचं धोरण ठरलं. समन्वय बैठक जी झाली महायुतीची, त्याला तुम्ही नव्हता, मकरंदाबाई नव्हते, तुम्ही कार्यकर्त्यांशी अजून चर्चा केली नव्हती म्हणून तुम्ही त्या बैठकीला गेला नव्हता की नेमकं काय कारण? नाही, कसं आहे बघा, याच्या आधी नगरपालिका निवडणुकीच्या वेळी मी समन्वय करायचा प्रयत्न केला पालकमंत्री म्हणून. माझ्या निमंत्रणाला कुणी त्या भाजपच्या दोन्ही मान्य मंत्री महोदयांनी आमदारांनी काय प्रतिसाद दिला नाही. जिल्हा परिषदेच्या वेळी एकदा केला सुरुवातीला, तेव्हाही त्यांनी कुणी प्रतिसाद दिला नाही. मग जर समजा पालकमंत्री जिल्ह्याचे समन्वय करायसाठी बैठक बोलवतात तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही येत नाही आणि लगेच समन्वय समिती बैठकीच्याच दिवशी तुम्ही जाहीर करता की स्वबळावर भाजप सत्ता मिळवल. मग तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर शेवटी मग आम्हालाही विचार करावा लागला ना. आणि नेमकं त्या दिवशी त्यांची जेव्हा काय त्यांची बैठक होती, मला निरोप आला, मला सांगितलं बैठक आमची आहे तुम्ही या, पण मी साताऱ्यामध्ये नव्हतो, मी बाहेर होतो, त्यामुळे मला काही जाता आलं नाही. तर जसं पेरलं तसं उगवलंय. भाजपनं जिल्हा परिषदच्या वेळी जो स्वबळावरचा नारा दिला आणि त्यानुसार आता मित्रपक्षांची गरज त्यांना पडते. एकंदरीत जर पाहिलं तर भाजपकडे आता मित्रपक्षांना मदत मागितल्याशिवाय त्यांचं मतदान पूर्ण होणार नाही किंवा उमेदवार विजयी होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मग काय आली परिस्थितीला सामोरं जायचं सगळ्यांनीच. काय जी परिस्थिती समोर आहे, अंकगणित जे काय दिसतंय, संख्याबळ जे काय दिसतंय आता ह्या निवडणुकीतलं, त्यामुळं माझ्या माहितीनुसार काहीतरी 450 का 450 पेक्षा जास्त मतं लागतात निवडून येण्यासाठी. त्यामुळं आता ते बहुमत गाठणं ही आता त्यांची जबाबदारी आहे किंवा ती बहुमत गाठलं पाहिजे यासाठी सगळेजणच प्रयत्न करतायत.